प्रेम, आपलं प्रेम आणि संतांचं प्रेम हा भाग वेगळा आहे. आपल्या हृदयाचा प्रेम हा विषयावर आहे. बघा बोलणं समजून घ्या, वाक्य हळूहळू बोलतो बरं का. आपल्या हृदयाचा अंतःकरणाचा विषय काय? आपल्या प्रेमाचा विषय काय? आपल्या प्रेमाचा विषय हा विषय म्हणजे काय? संसार आहे. आपलं प्रेम कुठं आहे? संसारावर आहे. कशावर आहे? संसारावर आहे. दुसरा भाग आहे संतांच्या प्रेमाच्या अंतःकरणाचा प्रेमाचा विषय भगवान परमात्मा आहे. कोण आहे? संतांच्या प्रेमाचा विषय कोण आहे? भगवान परमात्मा आहे. बरोबर. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आता ही अवस्था झाल्यानंतर लोक चांगले म्हणतात का महाराज? विषय तो त्यांचा झाला नारायण, ही अवस्था ज्याला प्राप्त होईल लोक त्याला चांगली म्हणतात का? अजिबात नाही म्हणत. आई बापांना सोडलेल्या माणसाला कोण चांगलं म्हणतात? नावडे जनधन माता पिता. बघा काय, आई वडीलही त्याला आवडत नाही. बरं काय सांगितलं? स्पष्ट सांगितलं तुकोबाला, नावडे जनधन माता पिता. मग पोरांना कीर्तनाला पाठवू, परत तुमची आवड बंद झाल्यावर काय करतात? आहे का नाही? परत जर पोरगा बुवा झाला परत बोलायचं नाही, म्हणून कीर्तनाला सत्याला पोरांना येऊन द्यायचं नाही. नावडे जनधन माता पिता. ही अवस्था कोणाची झाली महाराज? संतांची झाली. संत आपल्यासारखेच आहेत, 2 हात 2 पाय 2 कान. बाकी वेगळं असं काय आहे का? तुकोबारायांना असं वेगळे काय 2 हात देवाने दिले होते का? नाही. आपल्यासारखे जन्माला आले. पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. त्यांची कीर्ती राहिली जगामध्ये आणि आपण गेल्यानंतर आपलं साधं घरातली माणसं नाव घेत नाहीत महाराज. कशामुळे तुकोबारायांची कीर्ती राहिली? तर भगवंताचा वास त्यांच्यामध्ये झाला. काय झाला? भगवंताच्या चिरकाल टिकणाऱ्या निश्चल प्रेमाची ओढ तुकोबारायांना लागली. म्हणून तुकोबाराय काय झाले? संत झाले महाराज. आणि आपल्या प्रेमाचा विषय काय? संसार आहे. आणि संतांच्या प्रेमाचा विषय काय? भगवान परमात्मा आहे. संतांनी कसं प्रेम केलं? अनेक संत झाले जगामध्ये महाराज. कितीतरी संत झाले. किती त्यांची नावं घेण्याची. आता मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही गुंफाला गेलो. इतके संत मंडळी महाराज की आपल्याला बघायला भेटत नाही. आपलं तेवढं भाग्यच नसतं. काही गुरुकृपेने आमचा तो संघ झाला. इतके पराकोटीला उच्च अवस्थेला पोहोचलेली लोक पाहायला भेटली परमार्थामध्ये महाराज. आपला तिथं कुठंच नाही. काय आपण तिथं कुठंच नाही. एक कीर्तन केलं, भजन केलं म्हणजे कोणी संत होत नसतो बरं का. लोक म्हणतात ना आता संत पंक्तीला बसा. आम्ही नाही बसत. आम्ही संत नाही ना. काय आम्हाला माहिती आहे आम्ही संत नाही, म्हणून आम्ही संत पंक्तीला कधी जातच नाही. का? जे संत आहे त्यांनी जावं तिथं. काय आम्ही साधारण माणसं आहोत. संतांच्या पंक्तीला बसण्याची पात्रता आमची अजून झालेली नाही. संसार काय? खोटा आहे महाराज. कसा आहे संसार? मिथ्या आहे. आणि पण लटिका व्यवहार आहे हा संसार. लटिका व्यवहार आहे हा संसार. वाया सार हरी बिना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. किती संतांनी सांगितलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. तरी हरिमुखे म्हणायला येत नाही. लोक वेगळंच बोलतात. हरिपाठाचं वेगळं सांगितलं, लोक वेगळंच बोलतात. पण हरी म्हणत नाही बरं का. ते म्हणतात हो महाराज नीट वाजवा.
महाराज टानेट वाजवलं. अरे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरी म्हणण्यासाठी हरिपाठ आहे. तुम्ही टाळ वाजवताय का मखवाज वाजवत ते बघण्यासाठी हरिपाठ नाही दिलाय बरं का. तुम्ही काय केलं पाहिजे, नामस्मरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष नसतं, म्हणून आपण संसारात आहे महाराज. काय ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष नाही, म्हणून आपण पुन्हा पुन्हा पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि जननी जननी शयनं भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. किती वेळा जन्माला यायचं महाराज, किती वेळा मारायचं, पुन्हा पुन्हा एक एक योनी कोटी कोटी फेरा. संत काय सांगतात, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर नरदेह मिळत असतो आणि अनेक जन्माच्या पुण्याईनंतर नरदेह मिळत असतो आणि पाप पुण्य समान झाल्यानंतर नरदेह प्राप्त होत असतो. आणि असा हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. प्राप्त झाल्यानंतर आपण तो कुठल्या कामाला लावला हे महत्वाचं. काय कोणी कशामध्ये अनेक विषय आहेत महाराज. जगात अनेक विषय आहेत, कोटी विषय आहेत. त्यामध्ये एक विषय घेतला तर महाराज किती अहंकार होतो, बरोबर का नाही. आता एक कीर्तन हा विषय घेतला तर आम्हाला वाटतं आमच्यासारखं कुणीच नाही, बरोबर का नाही. आम्ही सगळ्यांना कमीच लेखायला लागतो, आम्हाला लय कळतं आणि ह्यांना काय कळतं काय. पण ह्याच्यामध्ये किती विद्वान असतील सांगता येत नाही बरं का. काय उद्या आमचे कान धरतील, महाराज तुम्ही काय प्रमाण दिलं, तुम्हाला अक्कल आहे का. अशी लोक होती महाराज पहिले. आज तशी लोक नसल्यामुळे संप्रदायाची शुद्धता संपत चालली, बरोबर आहे का नाही. संप्रदायाची शुद्धता कशामुळे खराब होत चालली, अशी लोक बाजूला झाली, अभ्यास लोक राहिली नाही. लोकांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो की तुम्ही स्वतः अभ्यास व्हा, स्वतः ज्ञानी व्हा. तुम्ही कीर्तन ऐकली नाही, भजन केले नाही तरी चालतंय, पण ज्ञानी व्हा. काय व्हा, ज्ञानी झाल्याने तुमचं दुःख दूर होईल. एक कीर्तन ऐकून दुःख दूर होणार नाही. कारण कीर्तन ऐकताना लोक कीर्तन कमी ऐकतात, बाकीच्याच भानगडीला असतात. काय बुवाचं धोतर कसलं होतं, बुवा दाढी चांगली करली होती बरं का. आणि बुवानं म्हणजे लोकांचा विषय काय असेल ते आपल्या मनात सांगता येत नाही. पकवाज वाजवणारे कुठं आणले होते आणि ते काही नीटच वाजवत नव्हते. हा ह्यांना त्याचा पकवाजचा प माहित नसतो, पण ते काय म्हणतात ह्याला टाळाच येत नव्हतं. ही विशेष मी ऐकलेत महाराज. कीर्तन झाल्यानंतर लोक हे उद्योग काढून बसतात. कालचे महाराज बरे होते आणि परवाचे काय चांगले नव्हते. मग तुम्ही बोलवलंच कशाला त्यांना, आहे का नाही. चांगले नव्हते तर तुम्ही बोलवलं कशाला. याचा अर्थ काय होतो महाराज, कीर्तनामध्ये लोकांचं हम जमुना के तीर उनसे मिलना कठीण है तो पाव में पडेगा जंजीर. काय संत कुठं बसले, उंच टेकडीवरती जाऊन बसले आणि आम्ही राहिलो गावात. गावातनच गोळ्या झाडत बसलो. त्यामुळं संतांना आमची कधी भेट झाली नाही. संत लोकांना कळाले नाही महाराज. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तेनेची महिमान कळू येईल. आपण अंगाने आपल्या स्वतःच्या हृदयाने संत व्हावं लागतं, संतांच्या हृदयामध्ये उतरावं लागतं, तेव्हा संत तुम्हाला कळतील. काय लोक म्हणतात तुकोबारायांनी शिव्या दिल्या नाही का, परकड भाषेत तुकोबारायांनी सांगितलंय महाराज. पूर्ण गाथा अभ्यासा म्हणजे तुकोबाराय तुम्हाला परत कधीच पासणार नाही. काय का, कारण आपली हृदयातली घाण आपल्याला दिसायला लागते बरं का. तुकोबाराय वाचले आणि अनुभवराय वाचल्यानंतर आपल्या हृदयातली घाण आपल्याला दिसायला लागते. म्हणून लोक काय करतात, कीर्तनकार पण ठराविकच अभंग कीर्तनाला घेतात. चांगले अभंग घेतले की ते त्यांचं निघतं ना सगळं. काय म्हणजे सांगायचं तात्पर्य काय असतं की आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे. काय आपण सगळे महाराज काय होत कुठं ना कुठं तरी चुकत असतो, पण संत आपल्याला सांभाळून घेतात आणि पुढे चालत असतात. काय मार्ग धावून गेले आधी दयाने दे संत ते, तेनेचे मार्गे चालू जाता गुंता न पडे कुठे काही. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर एक तरी संत काय करा, तुम्ही अनुभवा. काय करा, अनुभवा महाराज. त्याला भेटू नका, काय त्याचं दर्शन घेऊ नका, त्याला अनुभवा. संत कसे असतात हे अनुभवण्यासाठी तुमचं जीवन आहे, बरोबर. संतांची संगत केली ना, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण सारखे नाही तिथे. कितीतरी प्रमाण हरिपाठात आहेत. काय मनोमार्गे गेला तो तिथे मुकला, हरिपाठी शिरावला तो चितन्य. मनाच्या मार्गाने गेला, संतांच्या बाजूने गेला तो साधुबोध झाला, नरुनिया ठेला, काही चमूर आला अनुभवी. काय पण साधूला लोक मानतात, कुठं लोक साधूला लोक मानत नाही महाराज. मानतात का बाबा. काय आपल्या गावातच किती दोन दुसरे साधू आहेत. त्याच्या आधी गोविंदबाबा, किती लोकांनी मानलं गोविंदबाबांना. हा आता मी वरती असतो ना, यानं माझ्याजवळ लोक सांगतात गोविंदबाबा आमच्या घरी येत होते, गोविंदबाबा असे करत होते. त्यांना काम धंदा नव्हता.
चहा प्यायला गोविंद बाबा यायचे. काय ते काय जावई होते का आपल्या घरचे? चहा प्यायला अहो गोविंद बाबा एकतर द्यायला येत होते, नाहीतर गोविंद बाबा तुमचं काहीतरी घ्यायला येत होते. बरोबर. गोविंद बाबा तुमची पात्रता बघायला येत होते, नाहीतर त्यांची पात्रता सिद्ध करायला येत होते. बरोबर का नाही? संत आपल्या घरी काय येतात हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या घरी गोविंद बाबा आले, आपल्या घरी संत आले, कुठलेही संत येऊ द्या, पण संताने आपल्याला काय दिलं, संत आपल्या घरी कशासाठी आले हे महत्वाचं असतं. बरं का? आपल्या घरी संत आला कशासाठी, संत आले कशासाठी हे समजून घ्या. संतांनी आपल्याला काय दिलं हे समजून घ्या. हे समजल्यानंतर जीवन सफल होणार आहे. संत येऊन गेल्यानंतर काय होईल? कल्याण होईल महाराज, पापशालन होईल. पण संत कळणार नाही. ज्याला संत कळाले ना तो काय झाला? आनंदी आनंद. त्याच्या जीवनामध्ये दुःख ही अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. योगिया माझी दिवाळी निरंतर. विवेक काय होतो? जागा होतो विवेक. विवेक म्हणजे सारासार विचार करायची बुद्धी जागी होते. संत भेटल्यानंतर हे होतं आणि संसारावरचं प्रेम नष्ट होतं महाराज. काय संसार कशासाठी करायचा असतो? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे वर्तावे संसारी, तैसे राहावे संसारी. कसं राहायला सांगितले संसारात? पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि थोडा वेळ आपले दाणे खातात आणि आपल्या आपल्या मार्गाने निघून जातात. तसं राहा संसारामध्ये. कसं राहायचंय? निरासक्त भावनेने संसारामध्ये राहिल्यानंतर आपल्याला भगवंत मिळेल, नाहीतर भगवंत मिळणार नाही. पण इथं बसलेल्या पैकी कुणाला देव पाहिजे सांग? हात वर करायचा. कुणाला देव पाहिजे? हात वर केला नाही. देव नाही पाहिजे तर कीर्तन ऐकून काय उपयोग? काय देव जर नकोय तर हे सगळ्या भानगडी काही कामाच्या नाही. कुणाला देव पाहिजे? हा, त्या बाळानं हात वर केला, तिला देव पाहिजे. बरोबर का? अजून कुणालाच देव नकोय? कुणालाच नकोय का? अजून का हात वर करा. माझ्या खिशात देव आहे त्यामुळे तुम्हाला लगेच देणार. पण देव कुणाला पाहिजे?